बायपास करा बाळासाहेब, बायपास मार्च अखेरपर्यंत आपला पूर्ण प्रयत्न आहे की मार्च अखेरपर्यंत प्रयत्नांनी झालाच पाहिजे। ऐका एक गोष्ट लक्षात, माझी सगळ्यांना विनंती आहे, कधी ऐका माझी तुमचा कर्तव्य है सर। आदि हमारा छोटा बच्चा गया तो गया, उसके बाप को भी मारा, हमारे जवान भाई बच्चों को भी मारा वो लोगों ने। क्यों मारा? आपने अपने बच्चे के देखो वो देख लिया, उनको बता भी दिया, बट मेरी बात सुनो। 20-22 वर्षाचा मार किया। अपन पुलिस लोग काय के लिए थे? जवानों की सेवा करने के लिए, उनको मारने के लिए रहते क्या? फिर ये लेडीज पुलिस को भी मारा, बच्चों को भी मारा। अभी भी हमारे बच्चों को लगा है, अभी भी आए हैं हमारे जवान, खून निकला सबके आंग पर। देखो अभी भी गलत ही चुके सामान्य जनता जाने तो नगर सेवक है, उनको मारा है। हमने गवर्नमेंट सर्वेंट है ना, मुख्यमंत्र्यांकडे तुमची भावना जो आहे ती मी कल्पना देतो, आणि त्याच्यावर जो भी अगर कुठले एक्सेस झाला असेल त्याच्यावर मी कल्पना देतो आणि तीसरा बड़ी गए बायपास का नाही लवकर होत आहे? फ्लायओव्हर मंजुरी डायरेक्ट आम्ही सिंगम स्टाईल आले की जसं काही तिथे काही वेगळाच विषय झाला। तुमचे 5 मुद्दे आता नोंद घेतलेली आहे तुमच्या निवेदन, आणि उसके बाद 2 प्रतिनिधी फक्त थांबा। काल 7:15 वाजता कानिकारा मंदिराजवळ 9 वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला। या ठिकाणी डंपरने त्या मुलाचा जीव घेतला। वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दळीचा आहे, रहिवासी एरिया आहे, त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं। आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या, किंवा अवजड वाहनांना बंदी घाला, किंवा त्या अतिक्रमण खूप आहे, अतिक्रमण काढलं जायला पाहिजे, कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे। अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात। सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे, ही आमची मागणी। वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही प्रशासनाला निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे, आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला सीएम साहेबांकडे निवेदन देऊ याचं। गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी 3 बळी आतापर्यंत गेलेले आहे, मात्र अद्यापपर्यंत ठोस कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होता, जो मृत्युमुखी पडला, त्या वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता, तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला। हे कितपत चुकीचं आहे? कोणत्या अँगलने हे बरोबर वाटतं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमावला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठीचार्ज करताय? हे सगळ्यात चुकीचं या ठिकाणी। तर आमची विनंती ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं, त्यांनीच आमच्यावर लाठीचार्ज केला तर कोणाकडनं अपेक्षा करायला पाहिजे? जवान मुलांना ते कसे त्रास देतात ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे। त्यांना कधी कधी ऐन वेळेवर म्हणजे असं अर्जंट असलं तर जावं लागतं, डबल टिबल तसं, तर ते बाजूला सिग्नल सोडून देतात आणि बाजूला उभे राहतात आणि त्यांच्याकडून हप्ते घेतात आणि लगेच गाडी काढतात, आणि तिथे स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे, सिग्नल लावायला पाहिजे। उड्डाण पुलाची पण अपेक्षा आहे आम्हाला, उड्डाण पूल व्हायला पाहिजे तिथे, अतिक्रमणही तिथला हटायला पाहिजे, आणि बस स्टॉप म्हणजे बस अशी थांबते अर्ध्या तास, अर्धी मंदिराच्या जवळ आणि अर्धी बाजूला थांबते, मग येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा ते सुद्धा पाहिजे, ऍक्सिडेंट व्हायचंच आहे तिथे। आता हा 4-5 बळी गेला आमच्या, बरोबर आहे ना? ते बंदच व्हायला पाहिजे। 9 वर्षाचाच मुलगा होता तो, अगदी म्हणजे
दुर्दैव घटना झालेली ती लाठीचार्ज पण नको पाहिजे होता, कारण ज्याचा मुलगा गेला तुम्ही त्यालाच लाठीचार्ज करताय, हे चुकीचं आहे ना. जवान मुलांनाही असे शर्ट वरती करून त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे, तो नको करायला पाहिलं होते. जे आमदार आहे इथले भव्य दिव्य अगदी आमदार, ते आवरायला गेले त्या मुलाच्या वडिलांना, तर त्यांना सुद्धा त्यांनी लाठी मार केलेला, हे चुकीचं आहे ना. तुम्ही आमदारांना सुद्धा घाबरत नाही, हे प्रशासन असं काय मग मग धक्काबुक्की दिली, हे चांगलं आहे का? प्रशासनाने बांगड्या घालायला पाहिजे, नाही तर त्यांच्या आम्ही चपलांचा हार टाकतो त्यांच्याकडे, त्यांच्याने जर काही होत नसलं तर. ज्यांनी लाठी मार केला आहे त्यांना सस्पेंड करायलाच पाहिजे, सस्पेंड केलंच पाहिजे त्यांना, आणि काहीतरी शिक्षा करायला पाहिजे. त्याच्याशिवाय प्रशासन सुद्धा हे होणार नाही. मी मंजू किसन मराठे. 7 वाजता जळगाव शहरामध्ये कालिका माती चौक या ठिकाणी एक खाली डंपर एका मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला धडक दिल्या होत्या. ते मोटरसायकलमध्ये एक माणसं, एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होतं. ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाल्या होत्या. त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाल्या आणि संताप झालेलं इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डंपर जळाले होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच, आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेले आहे. आणि जे कोणी आरोपी आहे, ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचा मालक आहे, त्याला आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे. FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. FIR दाखल झाल्याबरोबर त्यांच्या अटकेचं पुढील कारवाई होणार आहे. त्या ठिकाणी 1.5-2 तास ट्रॅफिक जाम झाले होते. आता सध्या पूर्ण ट्रॅफिक सुरळीत चालू आहे. त्याला हीच आवाहन करू इच्छिते, जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करतायत आणि त्याच्यावरती त्याचा तपास, जे गुन्ह्याचा तपास आहे, PI दर्जाचं MIDCचं इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेलं आहे. चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे, आपला SDPO मार्गदर्शन करतील. त्याला योग्य तो कायदेशीर पद्धतीने त्यांना शिक्षा देण्याचं आमचं पूर्ण कारवाई करणार आहे.